अगदी वेळेवर ठरवलेलं हळदी कुंकू आणि अनायाचं बोरनान इतकं छान होईल हे मलाही माहिती नव्हतं. सकाळीच ठरवलं आणि सगळ्या गोष्टी आजच केल्या. घरातलं सगळं आवरून बाहेर जाऊन आले, वाणाचं सामान घेऊन आले. त्यानंतर छान अशी रांगोळी काढायला घेतली. छोटीशी रांगोळी काढून झाल्यावर तीळ भाजून तिळगुळ बनवलं. त्याच्यात छान अशा वड्याही बनवल्या आणि त्यानंतर अनायाला झोपवून घर सजवायला घेतलं. सुंदर असं घर सजवलं. माझी मैत्रीण आली होती, तिने अनायाला मस्त असं गोड गोड रेडी करून दिलं. दिवाजवळ दिवा लावला, देवालाही तिळगुळ दिला आणि सगळीकडे मस्त असे दिवे लावून घेतले. घरात दिवे लावले, थोडंसं डेकोरेशन केलं की किती प्रसन्न वाटतं ना. आम्ही दोघी मायले की सुंदर असं तयार झालो होतो. घरही छान असं सजवलं होतं. आता बोरनांसाठी छोटी छोटी मुलं आली होती आणि सोबतच माझ्या मैत्रिणी आल्या होत्या हळदी कुंकवासाठी. अनायाला सुंदर असे हलव्याचे दागिने घातले. हे मी कुठनं घेतले किंवा हा ड्रेस कुठनं घेतला ते खाली मी मेन्शन करते. अनायाचं छान असं ऑक्शन केलं. ती खूप गोड दिसत होती. त्यानंतर तिची लूट केली. आमच्या विदर्भात ना बोरनांना लूट म्हणतात. कुणाकुणाला हा शब्द माहिती आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर माझं हळदी कुंकू आणि वाण देऊन झालं. माझी मैत्रीण अनायाच्या बर्थडेला आली नव्हती म्हणून तिच्यासाठी छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं. तिचा परत एकदा बर्थडे सेलिब्रेट झाला आणि यासोबतच संपवला आजचा दिवस.